या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी दिला जाईल। सन्माननीय आदरणीय श्री ययाती ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते कीर्ती कोळी साहेबांचा होणारा हा सन्मान आपण पाहतोय। महाराष्ट्राचं वस्त्र, ही परंपरा, ही संस्कृती, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे। तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी कक्षामध्ये चंद्रकांतराव ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन। शेतकरी कामगार पक्षाचे एक वरिष्ठ आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल। मी विनंती करतोय चंद्रकांतराव ठाकूर यांना की आपण दिलेल्या सन्मानाचा स्वीकार करावा। मी विनंती करेन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय अभिजित दादा ठाकूर यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं। सन्मान्य मंचकावर आपण इन्व्हाइट करू अभिजित ठाकूर, या गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांना इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं। तदनंतर आपण पाहतोय चंद्रकांतराव ठाकूर यांचा या ठिकाणी होणारा सन्मान। मी विनंती करेन सन्माननीय ययाती ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा। शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक चळवळ आहे, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक विचार आहे आणि या विचारातल्या फळीतल्या आलेल्या तमाम शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठांचा आणि ज्येष्ठांचा होणारा सन्मान, ज्याने कधीच आपल्या शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खाली ठेवला नाही, स्वाभिमानी निष्ठावंत कार्यकर्ता फक्त आणि फक्त तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्याच चळवळीमध्ये पाहायला मिळतो आणि याच जडणघडणीमध्ये घडलेल्या असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चलिया उपस्थित मान्यवरांचा सन्मान केल्यानंतर परत एकदा आपण जाऊ महाराष्ट्राचा एक लाडका आवाज। आज असंख्य प्रतियोगिता आपण पाहतो, भल्या मोठ्या प्रतियोगिता पाहतो आणि भल्या मोठ्या प्रतियोगितामध्ये महाराष्ट्राच्या एक मुख्य समालोचकांच्या यादीमध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं, एक भारदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळेल जयेश भोसले सरांचा। थँक्यू व्हेरी मच। अतिजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही या समालोचन कक्षामधून ऐकत होता। अगदी त्याच वेळेला धन्यवाद प्रथमेजी ठाकूर यांचा देखील आवाज तुम्ही या सामन्याच्या दरम्यान ऐकला। की आपण नवीन सामन्याकडे वळतो आहोत। मायरा 11 केगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय पिरकोन 11 पिरकोन। टॉस नुकताच झाला, टॉस जिंकला तो अर्थात केगाव टीमने आणि प्रथम पिरकोन टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते, सिद्धेश आणि प्रतीक ठाकूर अर्थात गुड्डू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। स्ट्राइकिंग वरती प्रतीक, पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल। उजव्या एसीच्या बाहेर खोला टाकला, वाईट यॉर्कर इथे पाहायला मिळतोय। एक क्षेपणास्त्र म्हणून गोलंदाजी मार्क वरती आपण सूरजला पाहत आहोत की ज्या पद्धतीचा चेंडू हा मांडला जातो। शेतकरी कामगार पक्ष भेंडकळ व जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकळ यांच्या माध्यमातून आयोजित संघर्ष योद्धा प्रीतमदादा मात्रे चषक 2025 आपण पाहत आहोत। पुढचा बॉल डाव्या यशीवरती होता, थेट यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलं, फलंदाज बाद। क्रमांक पहिला दिलाय, महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय, ज्याने सातत्याने अनेक मैदानं गाजवलेली पाहायला मिळाली, परंतु आज त्याला आपल्या खेळाची छाप इथे सोडता आलेली नाहीये आणि बाद होत असताना प्रतीकला आपण पाहत आहोत, तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला येतोय। धक्का क्रमांक पहिला दिला, एक स्नॉटर राहिला, वेगवान चेंडू हाताळला आणि तो देखील थेट यशांचा वेध घेत असताना स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मनसुब हे उधळून लावले। सूरज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण स्वागत करूयात सरपंच नवघर गावचे दिनेजी बंडासाहेब, उपसरपंच नवघर गाव आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण यांच्या माध्यमातून भाई चषक येत असताना पाहायला मिळते आहे। 25 ते 30 मार्च या कालावधीमध्ये या उरण तालुक्याच्या मानाची स्पर्धा भाई चषक मालिकेवरासाठी बाईक दिली जाणार आहे। अगदी त्याच वेळेला भरघोस पारितोषिक पाहायला मिळतील आणि त्याचे प्रमुख आयोजक म्हणूनही आपण ज्यांना पाहतो दिनेजी बंडा यांचे हार्दिक स्वागत। स्कोर कार्ड वरती 1 आहे, फलंदाज बाद झाला 1। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना आपण संदेश ठाकूरला पाहतोय। इन ॲट नंबर 3
रन्स आलेल्या नाही आहेत, धावा अजून अद्याप आलेल्या नाही आहेत. महत्वाचा बॅटर इथे बाद झालाय. लडखडती सुरुवात जी आपण म्हणतो ती इथे प्राप्त झाली. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. 1 मोर विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली माघारी परतलाय सुदेश ठाकूर. मैदानावरती संदेश आला आणि गेला देखील. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ उभं राहायला तयार नाहीये. एखाद्या भिदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था त्यांची झाली आहे. पळता भुई थोडी केली आहे गोलंदाजाने. सूरज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. त्याच्या वेगाने डॉमिनेट केलं फलंदाजानं. किंबहुना ज्या दर्जाचा क्लास दाखवायला हवा होता ना तो इथे दाखवता आलेला नाहीये. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाने तर निश्चितच इथे सांगितलं की जो मला देईल त्रास मी घेईन त्याचा क्लास. त्याने क्लासच घेतलाय जणू काय फलंदाजाचा. एका मागोमाग एक फलंदाजांना बाद केलाय. एक लक्ष वेधन मी काही अंशी की चहू बाजूला समोरच्या बाजूला आणि अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जे की वाहन आपण पार्क केलं आहात कृपया ती बाजूला घ्या. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभी केलेली वाहनं ज्या कोणाची असतील खेळाडूंची असतील किंवा तिथे उभे असणारे प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग आपल्यालाही नम्रतेची विनंती आहे की आपण प्रवेशद्वार थोडा खुला सोडा. त्यावेळेचा बॉल खुलामध्ये उजव्या अशीच्या बाहेर देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळाला तर केवळ 1 फलंदाज बाद झालाय तर अर्थात 2 आणि धावफलकावरती धावा ती केवळ आणि केवळ 1. याच दरम्यान आपण पाहतोय अतिथी कक्षासमोर ठीक शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत सन्माननीय आदरणीय श्री रमाकांतभाई पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. या सोहळ्याप्रती आपण परत एकदा विनंती करू या गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अभिजित दादा ठाकूर की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. याच दरम्यान आपण पाहतोय बेंडकल गावाच्या ग्रामपंचायतीच्या महिला रणरागिणी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सन्माननीय सोनालीताई ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत विद्यमान सदस्य शीतलताई ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य सन्माननीय सौभाग्यवती नीलमजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करत आहोत. प्रसाद गावण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. 1-2 ही सद्य परिस्थिती एखादी फुटबॉलची मॅच पाहतो असं भासू लागलाय. पुढचा बॉल थेट यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. तू चल मैं आया. हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किकगाव टीम बॅटिंग करते परंतु असं वाटलंच नाही की त्यांचे खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एका मागोमाग एक धक्के दिलेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. फलंदाज क्रमांक 3 देखील बाद. गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे ना कोणत्याही फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभं राहता आलेलं नाहीये. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उभं राहता आलं पाहिजे. वादळांचं काय ती येतील आणि जातील परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. कोणताही बॅटर मैदानाच्या आतमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहतच नाही. या मुळात मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झाल्यात. काही दिवसांपूर्वी ना जर का तुम्ही टीव्हीचे चाहते असाल आणि सातत्याने तुम्ही टीव्ही पाहता आणि प्रत्येक जणच पाहतो मुळात एक ऍडव्हर्टाईज यायची की अल्पेनलिबेची एक ऍडव्हर्टाईज ज्या चर्चेची राहायची. अल्पेनलिबे मध्ये त्या ऍडव्हर्टाईज मध्ये म्हटलं होतं की लालच बुरी जी ललचाय रहा ना जाय. आणि खऱ्या अर्थानं त्या चॉकलेटची ऍडव्हर्टाईजची मला आठवण झाली. यांचे जी ललचाय रहा ना जाय. मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न करतायत. धीरोधार्तता कोणाकडेही तितकीशी चांगली पाहायला मिळाली नाही. संयमाने कोणताही बॅटर उभा राहिलेला नाहीये. सिंगल डबल घेण्याचे प्रयत्न केलेले नाहीत. मुळात खोला टाकला सरळ बॅटने केला. बॉलवर बॅक टू द ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रसाद गावणला आपण पाहतोय विकेट प्राप्त केला ना की आत्मविश्वास दुखीनीत होतो. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये गोलंदाजाला जी खुराक हवी असते ना ती विकेट स्वरूपामध्ये ती जर का प्राप्त झाली तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी निश्चित होते. प्रसाद ते करतोय. उजव्याच्या बाहेर बॅटची लिडिंग एज. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. केगाव टीमने जरूर विचार केलाय की शेवटची रात्र आयोजकांचा वेळ वाचवायला हवा
आणि ते बाद होत आहेत. 1-4 केवळ एक धाव फलकावरती आहेत आणि 4 फलंदाज बाद झाल्यात. कॅन यू इमॅजिन? मैदानाच्या आतमध्ये जिथे हा सामना 5 षटकांचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही बॅटर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलाच तयार नाहीये. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती बुलंद आहेत ना हे पाहावं लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये पियुष आला, तो देखील बादून तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का दिलाय. एक धाव फलकावरती आणि 4 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा इच्छा सज्ज होत असताना प्रसादला आपण पाहू. ओव्हर द विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी कोला टाकला, सरळ बॅटने इथे केला होता. डाऊन द ग्राउंड नवीन बॅटर साहिल घरात मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुळात ना एकंदरीत आपण पाहिलं ना मंथनजी की कोणत्याही बॅटरचा नाम उल्लेख करण्याच्या आधीच त्यांनी मैदानात सोडली आहेत. जास्तीचा वेळ दिला नाही. स्कोर कार्ड वरती जिथे आपण पाहतो या सिंगलच्या बरोबरीने 2 आल्यात. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. वेगवान चेंडू पुनश्च पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली आहे. लेग बाईटच्या स्वरूपामधून केवळ एक धाव येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. या भेंडकळ गावाच्या अगदी शेजारी आपण 4 CFS चा विळखा पाहतो. समोरच्या बाजूला हिंद CFS आहे, अगदी त्याच्या पाठीमागे ULA CFS पाहायला मिळतो. मग अगदी GDL आणि त्याच्या साथीलाच आपण न्यू मर्क्स पाहतो. अगदी त्याच्या बाजूला बामर लॉरी देखील आहे. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू वेगवान थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. आणि अधिकचे उद्योजक याच गावामधून येत असताना पाहायला मिळतात. हे सुसज्ज असं क्रीडांगण गेले अनेक वर्ष या मैदानावरती लेदरचे सामने होतात. लेदरच्या चांगले मॅचेस पाहायला मिळतात. रबर बॉल देखील पावसाळी क्रिकेट उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक कुठे खेळलं जातं ते हे एकमात्र ठिकाण आहे. इथे पावसाळी स्पर्धांचा जास्तीचा खेळण्याचा योग येत असताना पाहायला मिळतो. किंवा जर का आपण उरण तालुक्याचा विचार जर का केला तर मला वाटतं की जास्तीचं पाणी येतं मैदानांमध्ये आणि तितकीशी मैदानं लवकरात लवकर सुसज्जित होत नाहीत, खेळण्याजोगे होत नाहीत. हे एकमात्र ठिकाण आहे जिथे 365 दिवस तुम्ही क्रिकेट अवेलेबल तुम्हाला पाहायला मिळतं. 3 मंडळात केवळ 4 फलंदाज बाद झाल्यात. हा आयोजन समितीला आपण तुम्ही पाहत होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा असतील आणि त्याच्या साथीला प्रथमेश पाटील पाहायला मिळतोय. सूरज गोलंदाजी मार्क वरती पुनश्च आमंत्रित करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये मिळवलेलं घवघवीत यश. पुढचा बॉल यावेळेला देखील पॅडलाईन गोलंदाजी इथे उचळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. इथे होतोय तरी काय, पंचांकडे अपील. DRS चा कॉल केलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. पंचांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर, थर्ड अंपायरचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. क्रिकेटमध्ये DRS ज्या वेळेला थर्ड अंपायर आले ना त्यावेळेला पहिला खेळाडू सचिन रमेश तेंडुलकरने हा बाद राहिला होता. जॉन्टी रोड्सने त्याला बाद केलं होतं. परंतु गमतीची बाब पहा ना, दुसरा खेळाडू ज्यावेळेला बाद झाला त्यावेळेला तो जॉन्टी रोड्स होता आणि त्याला सचिन तेंडुलकरने बाद केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. संकेजी ठाकूर यांना आपण पाहतोय, त्याचा निर्णय त्यांचा येईल इथे जरूर. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय अजूनही प्रलंबित मात्र पाहायला मिळतो आहे. आउट आहे. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. तू चल मैं आया. हजेरी लावली आहे केवळ फलंदाजांनी. केवळ 3 धावा फलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. आपण लक्ष वेधूयात नेक्स्ट मॅच. कदाचित आपण म्हणतोय की विजेता संघ खेळेल त्याकरिता आपण लक्ष वेधूयात. बिट्टू, आपण आपला संघ जो आहे फुंडे टीम, माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण जाऊ नका, निघू नका, काही काळ थांबा. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर जो पाहायला मिळाला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जास्ती तर मुळात काहीच राहिलेलं नाहीये सामन्यामध्ये. चुरस निर्माणच केली नाही, टक्कर देण्याचे प्रयत्नच झाले नाही. नांगी टाकली बॅटिंग करणाऱ्या टीमने.
केगाव टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संघर्ष करावा लागेल. संघर्षातून अनेक योद्धे तयार होतात आणि त्यापैकी एक प्रीतम दादा यांना आपण पाहतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. इथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव, एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत असताना केवळ 4 धावा धावफलकावरती आहेत. जनतेच्या मनातील आमदार प्रीतम दादा. आणि आज आपण या वर्षीच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धा या प्रीतम दादांच्या नावाने येत असताना देखील पाहायला मिळाल्यात. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. समाजसेवेचा वसाणी वारसा ते मी नेहमीच जपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 4-5. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान डॉमिनेट केलंय फलंदाजादा. अगदी आपण पाहिलं ना तर जणू काय लेझिम खेळायला भाग पाडलाय. एकही बॉल बॅटवरती येऊ दिला नाहीये. कोविड काळामध्ये संपूर्ण भारतवर्ष थांबलं होतं, संपूर्ण जग थांबलं होतं. कोविडने एक गोष्ट चांगली जाणूनपूर्वक दिली, सोशल डिस्टन्सिंग. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग काय मेंटेन केलं पहा. हा बॉल देखील ऑन साइडला खेळला, जिथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षकांना जास्तीचा योग आला नाही. मुळात जनरीत म्हणून केवळ ते उभे आहेत. बॉल पकडण्याचा जास्तीचा योग केवळ एखाद्या दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला आला असेल. 5 धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद झाल्यात. रजनी क्रिकेटचा थरार आपण रात्रकालीन स्पर्धा पाहतो आहोत. शेवटची आणि अंतिम रात्र. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर खोला टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येतोय. सूरजने 2 षटक हाताळले. एकंदरीत 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या 1 विकेट प्राप्त केला. 2 या षटकामध्ये रन्स आल्या त्याच्या अगेन्स्ट. ती अर्थात आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 आल्या आणि एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते अर्थात 5 धावा धावफलकावरती 5 फलंदाज. 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना केगाव टीम. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आपल्या नागाव गावाचे सन्माननीय भारतदादा थळी यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया. चलूया मान्यवरांच्या सन्मानाच्या सोहळ्याच्या दिशेनं. आज हस्तगत शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतले नेते शेतकरी कामगार पक्षानं विचारातून घडवलेले आहेत आणि स्वामी निष्ठा स्वाभिमान कशा पद्धतीने आपल्या मनामध्ये टिकवून ठेवला हे ज्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं असे उरण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय नरेशदादा घरत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय सन्माननीय ययातीदादा ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री नरेशराव घरत साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करावं. गेली कैक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा हा पडू दिला नाहीये. एक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या फळीतले हे विचारवंत आहेत आणि सातत्यानं आपल्या उरणच्या विकासासाठी ज्यांना पायाभूत सुविधा आपल्या माध्यमातून रचून दिल्या अशा एका थोर व्यक्तीचा होणारा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहत आहोत. तदनंतर आपण पाहतोय मंचकावर सन्माननीय आदरणीय श्री महादेवजीराव बंडा अखिल महाराष्ट्र राज्य कराडी समाजाला ज्यांच्या वतीनं न्याय देण्यासाठी सातत्याने धडपडणारं हे नेतृत्व एक अफाट आहे कर्तृत्व. मी म्हणेन की शेतकरी कामगार पक्षांच्या ज्येष्ठातले एक श्रेष्ठ नेतृत्व आहे ज्यानं उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती देखील पद निभावलं आणि हस्तगत गेली कैक वर्षाचा शेतकरी कामगार पक्षासमेतचा हा राहिलेला प्रवास त्यांच्या हा कर्तृत्वाचा होणारा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा होणारा आदरातिथ्य सन्मान या मंचकावर होत आहे. तदनंतर आपण पाहतोय उपस्थित मंचकावर नवघर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य या सोहळ्याप्रती आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय श्री दिनेशजी बंडा यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय सन्माननीय ययाती ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान समर्पित करावा. गेली 20हून अधिक वर्ष क्रिकेटच्या पटलावर ज्यांचं योगदान राहिलंय आणि आज हस्तगत आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची राहिलेली उपस्थिती अनेक स्पर्धांना ज्यांचं राहिलेलं असतं सहकार्य आज शेतकरी कामगार पक्षाच्या फळीतला एक तरुण कार्यकर्ता त्यांचा होणारा हा सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहोत. चलूया आपण सन्मानानंतर परत एकदा सामन्याच्या दिशेनं.
काही सन्मान विशेष होत असताना मैदानाच्या आतमध्ये विशेष कामगिरी केली आहे, शेष राहिलेलं कार्य विशेष बनवलंय ते अर्थात बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटीलने अगदी या फलंदाजांचा वेगळा थाट पाहायला मिळाला. लांबलचक षटकार, तदनंतर चौकार, रन्स आल्या ते या षटकामध्ये एकंदरीत 10. खोला टाकला, उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना रुपेश म्हात्रेला आपण पाहतोय. वेगवान चेंडू, ऍक्शन रिप्ले पहा, खोला टाकला, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला आणि अर्थात तो देखील एक अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी. आणखीन एक चेंडू डॉट बॉल स्कोर कार्ड वरती आहेत त्या 15-5 बाद. एक आशेचं किरण म्हणून आदित्य पाटीलकडे पाहिलं जाईल, कारण त्याने जिथे एक चौकार आणि एक षटकार ठोकलाय. यावेळेला लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एक धाव येत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्ड मध्ये धावा त्या 16. 5 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 16ला 4 बाद ही सद्य परिस्थिती. रन्स आल्या नाहीत, धावा आल्या नाहीत. धावांसाठी आटापिटा जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये केली जरूर, परंतु 5 फलंदाज बाद झाले. कोणताही फलंदाजाने भागीदारी मात्र रचू शकले नाही आणि हेच कारण होतं की जिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी सरशी राहिली. अनेक वेळेला आपण म्हणतो कधी कोणाची सरशी कधी कोणाला फरशी, इथे खऱ्या अर्थानं सरशी गोलंदाजांची पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती केवळ 16 आहेत. 5 फलंदाज बाद झालेत आणि जिथे आशेचे किरण म्हणून आदित्य पाटीलने ज्या रीतीचा स्ट्रोक केला, त्याने जरूर प्रतिस्पर्ध्याला काही क्षणापूर्वी सांगितलं होतं, रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. परंतु गोलंदाजी कच्च्या गुरुचा चेला नाही, त्याने कमबॅक चांगलं केलं. रुपेश म्हात्रेने सामन्यामध्ये तो पुन्हा एकदा घेऊन आला टीमला. 16ला 5 आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये पुनश्च फेरबदल करण्यात येईल. शेवटचा अंतिम निर्णायक षटक सनील पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने यावेळेला खुला टाकला. सोळाला 5 ही सद्य परिस्थिती आपण पाहतोय. आदित्य बॅटिंग करतोय, एखादा मोठा षटकार आला तर अर्थात सामन्यामध्ये कमबॅक होईल. लोअर फुल टोस, बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जिथे आपण पाहतोय. हा चेंडू इथे नो बॉल, परंतु ही बाब देखील पथ्यावरती पडेल. आदित्य नॉन स्ट्राईक एंड वरती गेला. नो बॉल नंतर आलेली केवळ एक सिंगल आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती पाहू शकाल. एक लोअर फुलटोस टाकण्याचा प्रयत्न इथे केला, कदाचित हातामधून चेंडू इथे निसटला असावा आणि रन्स देखील प्राप्त झाली. ती केवळ एक दुहेरीच्या मदतीने एकंदरीत स्कोर कार्ड वरती 18 आहेत. 18 ऑन दी बोर्ड. फ्रीजचा बॉल आहे आणि यावरती एखादा मोठा स्ट्रोक अपेक्षित राहील. मोठा फटका येणं बंधनकारकच राहील, कारण संघ अडचणीमध्ये, संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. उजव्या यशीच्या बाहेर खोलामध्ये पाहायला मिळतो. पुनश्च चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. जाणीवपूर्वक आणि हेतूपूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सातत्य राखलं गोलंदाजीचा. उजव्या यशीच्या बाहेर चेंडू जिथे पिच केलंय आणि गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं एक कॉरिडोर मेंटेन केलाय, जो अनसर्टनिटीज कॉरिडोर इथे पाहायला मिळाला, जिथे रन्स आलेल्या नाही आहेत मुळात. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय मंचकावर उपस्थित मान्यवरांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत सदस्य म्हणून आज कामकाज पाहायला गेले ते आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व लीलेश्वर भगत साहेबांचं शुभागमन झालंय. या कार्यक्रमाप्रसंगी प्रथमतः त्यांचं शुभागमन पाहतोय, त्यांचं हार्दिक स्वागत. 20 आल्यात स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय, केवळ 20 आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या नाश्त्याला तरी पुरतील इतक्या धावा बनवाव्या लागतील, कारण केवळ 20 बनल्यात. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. केवळ एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला तो आदित्यच्या बॅटमधून. हा बॉल देखील वेगवान पाहायला मिळतोय. डोळ्याची पापणी लवते ना लवते कधी चेंडू आला आणि कधी निघून गेला हे पाहण्याआधीच चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. अवाक होऊन फलंदाज पाहण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जास्तीचा काही करण्याचा योगच आला नाही. डॉट बॉल आणखीन एक. संघाची धावसंख्या 20ला 5. आदित्यच्या अगेन्स्ट चांगल्या रीतीची रणनीतीने कामकाज करण्यात आलाय. त्याने 2 मोठे स्ट्रोक खेळले आणि तदनंतर त्याच्या अगेन्स्ट एक रणनीती इथे बांधण्यात आली आहे. हा बॉल देखील वेगवान पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्कोर कार्ड वरती धावा त्या केवळ आणि केवळ 20.
20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. इतिहास घडवण्यासाठी अर्थात मोठे स्ट्रोक हवे होते. क्रिकेटमध्ये षटकार चौकार अपेक्षित राहतात. हा बॉल देखील वेगवान होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अर्थात इथून या एकेरी धावसंख्येच्या मदतीने सध्याच्या घडीला 20 बांधल्यात. 20 ऑन दी बोर्ड, 20 बांधल्यात. 20 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. 21चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मायरा 11 केगाव या टीमने पिरकोन 11 पिरकोन या टीमच्या अगेन्स्ट. मंचावर उपस्थित आपण पाहतोय सन्माननीय व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सदस्य निलेश्वर भगत साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरपूर्वक सन्मान केला जाईल. मी सन्मानाकरिता आपण थोड्याच वेळात सन्मान करतोय आणि मी सन्मानाकरिता विनंती करतोय सन्माननीय आदरणीय देवानंद ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण निलेश्वर भगत साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण करायचा आहे. उपस्थित मान्यवराचा मान सन्मान असतादायक आपण पाहतोय. शेतकरी कामगार पक्षाचा स्पर्धा असून प्रत्येक मान्यवराचा, प्रत्येक राजकीय सामाजिक प्रत्येक चळवळीतील मान्यवरांचा आज सन्मान केला जातोय. आदरपूर्वक ही अगदी भारतीय संस्कृती जतन करण्याचं काम केलं गेलं आहे. नक्कीच खेळाडूंना मी विनंती करतोय प्लीज आपण मागे या. ग्राउंड खुला ठेवायचा आहे, ग्राउंडामध्ये जाऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करतोय थोडं आपण मागे या. मॅच थांबवायची आहे. उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. साहेब आपण आलात. हॅलो 1 सेकंड मॉनिटरला वॉल्यूम दे थोडा. सामना थांबवायचा आहे थोड्याच वेळात. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान. याच दरम्यान काही क्षणातच 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे लोकप्रिय जनतेतल्या मनातले आमदार सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या आगमनाची एक जय्यत तयारी आपल्या या व्यासपीठाच्या दिशेनं एक इव्हेंट मॅनेजमेंटची टीम या ठिकाणी तयार असेल. तदनंतर आपण पाहतोय साई प्रीत लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व क्षण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपले जातील. शेतकरी कामगार पक्षाच्या या उरणच्या आणि रायगडच्या चळवळीतले बरेच बहुआयामी नेते आज आपल्याला या ठिकाणी लाभत आहेत आणि त्यांचं खरं तर आज संपूर्ण रजनीमध्ये खास करून शुभागमन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. शेतकरी कामगार पक्ष बेंडकल यांच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा जनतेच्या मनातील आमदार सन्माननीय प्रीतमदादा चषक 2025 ही स्पर्धा हे प्रथम पर्व आहे बेंडकल नगरीमध्ये. आपण पाहतोय गेली कैक वर्षाचा इतिहास शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचं हे गाव आहे आणि आस्थागत गेली कैक वर्ष ग्रामपंचायतीवर आपण लाल रंगाचा बावटा देखील बेंडकल नगरीमध्ये पाहिला. शेतकरी कामगार पक्षाच्या गावांच्या आणि ग्रामीण भागाचा उरण तालुक्यातला महालन विभागाचा हा बालेकिल्ला म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अधिक मतदान शेतकरी कामगार पक्षाचं हे बेंडकल नगरीमध्येच आपल्याला पाहायला मिळालं आणि आज याच शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी एक प्रतियोगिता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इस काही क्षणात असे ते खऱ्या अर्थानं ज्यांची पहिल्या रात्रीपासून आपण वाट पाहत आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर माजी विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिका तथा खजिनदार शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतमजी म्हात्रे साहेबांचे ते काही क्षणातच शुभागमन होणार आणि आतुरतेनं त्यांची या स्पर्धेच्या निमित्ताने वाट पाहिली जाते.
काही क्षणातच इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांची आपण वाट पाहतोय, ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे. चला बॅट्समन आपण पाठवून द्या. फलंदाजांना विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चेंडूची मागणी केली जाते. यापूर्वी आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयश्री भोसले सर यांचा दमदार आवाज आपण ऐकलात. नामांकित क्रीडा स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा, ज्यांचा गुण गौरव गाणारी ही क्रीडा स्पर्धा आहे, ते अर्थातच आदरणीय सन्माननीय जनतेच्या मनातील दमदार आमदार, कार्यकुशल, कार्य सम्राट, एकच वादा आमचा प्रीतम दादा आणि प्रीतम दादा म्हात्रे यांचं काही क्षणातच इथे शुभागमन होताना आपण पाहणार आहोत. आतुरतेनं दादांची देखील वाट पाहिली जाते. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहत आहोत. एका बाजूला तेजस पाटील आणि त्याच्या समवेत आदेश मोकलला आपण पाहणार आहोत. ही ओपनिंग पेअर आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रीतमदादा म्हात्रे चषक भेंडगळ 2025, शेतकरी कामगार पक्ष भेंडगळ तथा आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ भेंडगळ यांच्या माध्यमातून जनतेच्या मनातील दमदार आमदार, एकच वादा, प्रीतमदादा आणि प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 आजची चौथी आणि अंतिम रजनी या स्पर्धेची आपण अनुभवतोय. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. चमचमणाऱ्या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल सध्या आमच्या व्यासपीठाच्या ठीक समोर. अगदी प्रेक्षकांच्या नजरा तिथे देखील आहेत की कोण जिंकेल ही मानाची क्रीडा स्पर्धा. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या ब्युटिफुल ट्रॉफीज. आणि याच खरं तर ट्रॉफीज साठी सुरू असलेल्या मैदानामध्ये या सर्व संघांमधला संघर्ष, कोण जिंकेल या ट्रॉफीज, कोणत्या गावामध्ये आज या खऱ्या अर्थानं मोठमोठ्या ट्रॉफीज प्रीतमदादा चषक नावाच्या जातील ते आपण आज पाहणार आहोत. अंतिम रात्र मित्रांनो, जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहात. काही क्षणातच ज्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा रणसंग्राम, ज्यांचा गुण गौरव गाणारी ही स्पर्धा आहे, जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतमदादा म्हात्रे यांचा काही क्षणातच इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. आतुरतेनं त्यांची देखील वाट पाहिली जाते. चला मॅच ऑन करा. विनंती आहे पंच, आपण देखील सक्त ताकीद द्या. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना आपण विजयासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. पहिल्या मॅच मध्ये देखील जर आपण पाहिलं तर मापक असं लक्ष होतं ते सहजरित्या सर केलं गेलं. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय पूर्वार्ध संपला, धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालं. तर एकंदरीत 20 आणि 21 धाबांचं मापक असं लक्षात डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेजस पाटील आणि आदेश मोकल. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल बॅटर तेजस पाटील. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1. फर्स्ट ओव्हर पियुष ठाकूर गोलंदाजी मार्क वरती वळतोय. फार एंड वरून, एका एंड वरून खरं तर ही स्पर्धा खेळवली जाते आणि आतुरतेने वाट पाहिली जाते. पहिलाच बॉल स्मॅश करायचा होता, दूर ठेवला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी, इट्स फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. हा चेंडू वॅलिड असेल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारे धाव इथे मिळणार नाही. आमचे सर्व मान्यवर पाहुणे, आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम आतुरतेने वाट पाहते खऱ्या अर्थानं कधी आगमन होईल जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतमदादा म्हात्रे यांचं, याची देखील आतुरतेने वाट पाहिली जाते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांच्या आगमनाची वाट पाहिली जाते. मैदानामध्ये स्वागत करण्यासाठी आमचे मान्यवर तथा आमचे संपूर्ण आयोजन टीम सज्ज आहे. काही क्षणातच आपल्याला या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा रणसंग्राम, ज्यांच्या नावाचा गुणगौरव करणारी स्पर्धा, समोरून सर्वांना विनंती आपण बाजूला व्हा. इथे ना आपण थोडी काळजी घ्या. बॉल तयार, ऑन साईडला वळवलाय. बॉल चांगला होता, फटका मात्र तितका चांगला कंप्लीट करता आला नाही. पण दोन्ही फलंदाजांना यावेळेस अवधी मिळाला. यापूर्वी नियोजन केलं होतं दोन्ही फलंदाजांनी की पहिल्या 2 बॉलवरती धाव आली नाही, पण आता ही धाव मात्र पूर्ण करावी लागेल. आणि ती धाव तिथे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. 21चा पाठलाग करताना पहिली धाव फलकावरती अंकित तेजस पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र आदेश मोकलला आपण पाहणार आहोत. पहिल्या बॉलवरती कोणती धाव आली नाही, दुसऱ्या बॉलवरती कोणती धाव आली नाही. 2 बॉल वाट पाहिल्याच्या नंतर तिसऱ्या बॉलवर मिळाली सिंगल. सॉफ्टवेअरने डिफेन्स केला. डिफेन्स करण्यास भाग पाडतायत गोलंदाज देखील. चांगली लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. 21 धाबांचा पाठलाग करताना मात्र
घाम फोडतात की काय फलंदाजांना, आता हा देखील प्रश्न उभा राहिलाय. मापक लक्ष आहे खरं तर पूर्वार्धामध्ये हवी तशी बॅटिंग झाली नाही. एकमेव षटक जर रुपेश म्हात्रेचं आपण पाहिलं त्यामध्ये 11 धावा आल्या. त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने हात खोलण्याची संधी दिली नाही. डॉट बॉल रेशो जास्त राहिला, मार्जिन ऑफ एरर फार मोठं राहिलं होतं खेळाच्या पूर्वार्धामध्ये. खरं तर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळतात 2 धाव फलकावरती. तेजस पाटील ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली. 2 बॉल डॉट फेस केले होते आणि कदाचित तिसरा देखील फेस करतोय. डॉट बॉल रेशिओ इथे देखील वाढतोय. पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर 3 डॉट बॉल आले होते, 2 विकेट आले होते आणि 1 रन मिळाली होती. आणि इथे मात्र आपण पाहतो या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 3 डॉट, 2 सिंगल, 1 चेंडू अद्यापही शिल्लक. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करतोय प्रीतम दादा म्हात्रे चषकामध्ये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय, बराच काळ वाट पाहिली आणि त्यानंतर गोलंदाजाची वाट लावली. शेवटच्या बॉलवरती पूल अँड पॉवरफुल, पॉवर पॅक्ड षटकार. चा पाठला करताना पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 8 धावा. शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकाराने त्या षटकाराने या षटकाचं स्वरूप बदललं. आतुरतेनं वाट पाहिली जाते, आतुरतेनं वाट पाहिली जाते. खऱ्या अर्थानं दादांच्या स्वागतासाठी हे सर्व आमचे आयोजन कमिटी ते मात्र तयार आहे, सज्ज आहे. दादांचं कधी होईल आगमन आणि कधी आम्ही त्यांचं स्वागत करू याची आतुरतेनं वाट पाहिली जाते. षटक क्रमांक आपण पाहत आहोत पहिलं पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस व्हाईल बॅटिंग इन सेकंड सेशन. 21चा पाठलाग करताना 8 तर लागल्यात. मॅच आपल्याला पाहायला मिळते पिरकॉन 11 पिरकॉन त्यांच्या विपक्षामध्ये मायरा 11 केगाव या 2 संघांमध्ये. पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली केगाव टीमनं, पण हवी तशी धावा संख्या धाव फलकावरती उभारता आली नाही आणि कुठेतरी त्या गोष्टीची खंत आता वाटत असेल गोलंदाजांना की एकंदरीत जिथे 20 धावा आहे तिथे 40-45 असत्या तर मात्र एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली असती, बट लेस दॅन फायटिंग टोटल. आता मात्र लढण्या इतक्याही धावा धाव फलकावरती नाहीये. त्यामध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये 6 आलाय. ऑन साइडला हाफ ट्रॅकर, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाव, ओवर द स्क्वायर लेग इनटू द क्राउड. इट्स अ मैसिव सुपर से ऊपर, ये लगा लंबा सिक्सर. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅक्ड हिट ऑन साइडला. ओ पुन्हा एकदा जणू काही सायप्रीत लाईव्ह ऍक्शन रिप्ले सुरू केलाय की काय. फिल्डर तिकडे होते, त्यांचा वाक्याच्या बाहेर इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धमाका. प्रीतम दादा म्हात्रे नावाचा ब्रँड दाखवणारा षटकार. बॅक टू बॅक 2 तडाखेबंद फटके आपल्याला पाहायला मिळाले. जणू काही चपराक लगावली गेल्या गोलंदाजाला. स्कोर इज इक्वल, धावसंख्या समांतर. यावेळेस मात्र शरीर वेधी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शरीराचा वेध घेणारा हा ट्रॅकर होता आणि बॉडी लाईन वरती आदळला शॉर्ट दरम्यान मध्ये धाव मिळणार नाहीये. सुंदर टेलिकास्ट सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. यापूर्वी बॅक टू बॅक 2 षटकार आले, पण आता मात्र तब्बल चेंडू 21 आहेत. फक्त आणि फक्त एका धावेची गरज या मॅच मध्ये. स्कोर इज इक्वल. 3 षटकार आतापर्यंत लगावले गेले. हा देखील लांब पल्ल्याचा भव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सामना संपलाय. मॅच फिनिश. अवघ्या 1.4 षटकारामध्ये 21 धावा सफलरित्या चेस केल्या गेल्या. 10 गडी राखून सामना जिंकलाय.
पिरकॉन 11 पिरकॉन संघानं वेल प्लेड टीम पिरकॉन अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया आपण माहिरा 11 केगाव संघाला.